तर शेतकरी बांधवांनो, खूप साऱ्या शेतकरी बांधवांनी सोलर पंपासाठी हे अर्ज केले आहेत आणि अर्ज केल्यानंतर त्यांनी पेमेंट सुद्धा केले आहेत आणि पेमेंट केल्यानंतर आता त्यांची प्रतीक्षा लागली आहे की आपल्याला कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे कधी येतील. आणि खूप सारे दिवस झाले पेमेंट करून, तरी सुद्धा त्यांना पेमेंटचे ऑप्शन हे का येत नाही येतं. आणि काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की बुवा मी जे पेमेंट भरणा केला होता तो मी आधी केला होता आणि माझा एका शेजारी असे किंवा मित्र आहे त्यांनी उशिरा केला होता, तरी सुद्धा त्याला पेमेंटचं ऑप्शन किंवा हे कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे लवकर आलंय. आणि नेमकं काय होतंय वा नेमकं आपल्याला कंपनी सिलेक्शनचं ऑप्शन हे नेमकं का येत नाही आणि काय कुठे फॉल्ट आहे, नेमकं का कोणत्या कारणामुळे आपल्याला कंपनी सिलेक्शनचं हे ऑप्शन येत नाही, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला सांगण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि चॅनलवर तुम्ही जर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, खूप सारे शेतकरी बांधव आता कंपनी सिलेक्शनच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु त्यांना कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे येत नाहीत. आणि त्याच्या मग कारण म्हणजे जे काही कॉन्ट्रॅक्टदार असतात किंवा जे काही एजंट असतात त्या एजंटच्या मार्फत काही शेतकऱ्याचे काही पैसे घेऊन त्यांना त्यांचे जे अप्रुव्हल आहेत ते अप्रुव्हल करून देतात. म्हणजेच काही पैशाची मागणी करून किंवा आमच्याच कंपनीचा पंप सिलेक्ट करा तर तुम्हाला लगेच पंप लवकर देईन आणि तुमचा जो पंप सिलेक्शनसाठी अप्रूव्ह लगेच करून देतो आणि लगेच तुमचा पंप तुम्हाला देऊन टाकीन. अशा पद्धतीने काही तिथे सध्या चालू आहे असं आपल्या कानावरती आलेलं आहे. आणि काही ज्या महावितरणच्या ऑफिसमध्ये काही जे कर्मचारी आहेत त्या कर्मचारी सुद्धा काही जे ओळखीचे आहेत त्यांच्या मार्फत त्यांचे जे अप्रुव्हल आहे ते अप्रुव्हल तिथे काढून देतात. काही 1000, 2000, 3000 रुपये घेतात आणि जे अप्रुव्हल आहेत म्हणजे कंपनी सिलेक्शनचे जे ऑप्शन आहेत ते त्यांना तिथे आणून देतात. अशी काही शेतकऱ्यांची त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि याच कारणामुळे जे शेतकरी बांधव आहेत त्या शेतकरी बांधवांना त्या कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन तिथे येत नाहीत. कारण जे कॉन्ट्रॅक्टदार आहेत लोकल ते तिथे महावितरणच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या अधिकाऱ्यांशी संवाद वगैरे करतात किंवा त्यांच्याशी ओळख करतात आणि त्यांना काही पैसे वगैरे देतात आणि त्यांच्याकडून ते अप्रुव्हल आहेत ते अप्रुव्हल तिथे लवकरात लवकर करून घेतात. आणि जी कंपनी त्यांनी घेतलेली आहे सिलेक्ट करण्यासाठी ती सिलेक्ट करून तिथे लवकरात लवकर ते सिलेक्ट करतात, जेणेकरून का आपले जे कंपनीचे सिलेक्शन आहे ते जास्त होतील. आणि काही जे शेतकरी आहेत त्या शेतकरी काही एखादा जर ऑफिसर जर किंवा त्या अधिकारी वगैरे असतील किंवा इंजिनियर तिथे महावितरणच्या ऑफिसमध्ये असतील तर त्यांना सुद्धा काही पैसे वगैरे देऊन तिथे लवकरात लवकर जे आपले फॉर्म आहे ते अप्रूव्ह लवकर करून घेतात. त्याच्यामुळे जे राहिलेले शेतकरी आहेत ते तसे तिथे पेंडिंग राहिलेले आहेत आणि जे त्यांची वशिलेबाजी आहे किंवा काही तिथे काही कॉन्ट्रॅक्टदाराची ओळख आहे तर त्यांना लवकर तिथे कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन आहेत अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे. तर असं न करता ज्या शेतकऱ्यांनी अगोदर पेमेंट भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना तुम्ही कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन हे तिथे दिले पाहिजेत. कारण जे शेतकरी गरीब आहे त्यांची ओळख नाही असे शेतकरी तिथे मागे राहतात. जर असं केलं तर त्यांना योग्य तिथे न्याय तिथे भेटणार नाहीत. तुम्ही ज्यांनी अगोदर पेमेंट केलं आहे त्यांना तिथे कंपनी सिलेक्शनचे ऑप्शन तिथे आले पाहिजेत अशी रिक्वेस्ट आपल्या माध्यमातून मी तिथे करतो. तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ मधली माहिती कशी वाटली, व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सोलर संबंधी जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा, त्याचं उत्तर सुद्धा आपण देण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटूया एका अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.